दत्तात्रेयाय नमः दत्तात्रेयाय नमः दत्तात्रेयाय नमः। इथे आज विषय होणार अभ्यासनीयता। अभ्यास अभ्यास हा विषय। कालचा विषय झाला विश्वास। विश्वसनीयोस्ति परमाप्ती। परमाप्ती विश्वसनीय आहे म्हणजे तुम्ही विश्वास ठेवावा। आजचा विषय अभ्यासनीयता म्हणजे अभ्यास करण्याला योग्य आहे। नुसता विश्वास ठेवला, अभ्यास नाही, वाचन नाही, काही नाही, कसं करायचं म्हणजे एवढं त्यांना समजणार नाही। म्हणून अभ्यास सुद्धा करणं अत्यावश्यक आहे, विश्वास ठेवणं तर अत्यावश्यकच आहेच आहे। विश्वसनीयोस्ति परमाप्ती तसंच अभ्यासनीयोस्ति परमाप्ती। परमाप्ती अभ्यास करण्याला योग्य आहे। काय योग्य आहे हे आपण थोडक्यात समजून घेणं आवश्यक आहे। अध्यात्माविषयी अनेक मान्यवरांची सुद्धा ओढ असते। आता तुम्ही ऐकलं, कुठल्याही क्षेत्रातली माणसं असो, शेतकऱ्यांसाठी झटणारी असो किंवा इतरांसाठी झटणारी असो, शेवटी सगळ्यांना अध्यात्माविषयी आवड असतेच असते। कुठेतरी आवड मनामध्ये अध्यात्म हे सर्वोच्च आहे असं माणसाला वाटत असतेच असते। आणि म्हणून अध्यात्म ज्ञान हे अभ्यासनीय आहे। राजकारणातील व्यक्ती असो किंवा अन्य कोणी असो, सर्वांना शेवटी कुठेतरी वाटते की अध्यात्म हे शेवटचं स्थान आहे, त्याच्या पलीकडे काही नाही। आणि म्हणून अध्यात्म ज्ञान समजून घेणे हे अत्यावश्यक आहे। अध्यात्म हा अभ्यासनीय असा भाग आहे, म्हणजे अभ्यास करण्यासारखा अत्यंत महत्वाचा असा हा विषय आहे। आता यामध्ये परमाप्तीमध्ये अनेक विषय आहेत। त्या धार्मिक विषयी जे आध्यात्मिक मार्ग आहेत, समजा कर्म मार्ग, भक्ती मार्ग, योग मार्ग, ज्ञान मार्ग वगैरे वगैरे सगळ्यांचं वर्णन आहेच आहे। अध्यात्माविषयीचे विविध विषय आहेत, धार्मिक विषय आहेत, विविध धर्म संप्रदायांमध्ये जे मतभेदाचे मुद्दे आहेत त्याविषयी विश्लेषण आहे, त्याविषयी निर्णायक मत आहे। याशिवाय जीवनातील जे जे काही विविध पैलू असतात त्या सगळ्या पैलूंचाही विचार त्यामध्ये आहे। विविध पैलू त्यामध्ये शिक्षण व्यवस्थेचा विचार आहे, न्याय व्यवस्थेचा विचार आहे, अर्थव्यवस्थेचा विचार आहे। जीवनाला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे, व्यावहारिक जीवनाला आणि आध्यात्मिक जीवनाला, त्या सगळ्या बाबींचा विचार त्यामध्ये आहे। आणि म्हणून सर्वांगीण जे विचार हे परमाप्तीमध्ये आहे याची आपणाला जाणीव झालेली आहेच आहे। म्हणून अभ्यासनीयोस्ति परमाप्ती, अभ्यास करण्याला योग्य आहे। विश्वास ठेवाच ठेवा, परंतु नुसतं विश्वासाला अभ्यासाची जोड पाहिजेच नाही। विश्वास आहे, विश्वास ठेवून सोडलं एका ठिकाणी चांगला आहे, भक्ती आहे, तुम्हाला थोडं समजा फळ मिळेल, पण अभ्यास केला तर जास्त फळ मिळेल, हा भाग आहेच आहे। आता एक माणूस होता, जरा वेडसर होता। तो माणूस एका खोलीमध्ये बसलेला होता घरामध्ये त्याच्या, आणि शिव्या देणं चालू होते त्याचं, भरपूर शिव्या भरपूर शिव्या भरपूर शिव्या। आणि कोणाशी तरी भांडत असं इतरांना वाटलं असलं त्याचं वागणं चालू होतं, बडबडत होता, सारख्या शिव्या देत होता तो। आजूबाजूची माणसाला वाटलं कुणाशी भांडून राहिला, कोणाशी भांडून राहिला, हा शिव्या देतो कुणाला? जी माणसं रस्त्यावर चालली होती त्यांनाही वाटलं शिव्या देणार, हा कोणाला देतो, जरा जाऊन समजा बघूया। ते बघितले तर तो एकटाच बसला होता, शिव्या देणं चालू होतं, जरा वेळ झाला। त्या माणसाला विचारलं, कशाला शिव्या देतोस तू, उद्देश काय तुझा? तो म्हणला, 8 दिवसानंतर मला एका माणसाशी वाद करायचा, भांडण करायचा, त्याचा अभ्यास चालू आहे। अभ्यास चालू आहे। तो म्हणला, अभ्यास एवढे दिवस, शिव्याचा अभ्यास 8 दिवसापासून? तो म्हणला, आज आरंभ केला, 8 दिवस अभ्यास चालणारच आहे, कारण ते भांडण जबरदस्त व्हायला पाहिजे,
भांडण कसं व्हायला पाहिजे, जबरदस्त व्हायला पाहिजे ते बोलणं. आणि म्हणून जोरात अभ्यास चालू आहे म्हणणार, शिवाय फुलसट वेडसर म्हणा, जगात एकटाच वेडसर नाही, भरपूर आहे, भरपूर अभ्यास करतात. दुसरा पंथ, दुसरे सगळे पंथ किती कनिष्ठ आहे, त्यांची जी भांडणं काढतात, अभ्यास किती त्याचं भांडणाचा अभ्यास करतात, आयुष्यभर करतात, हजारो लाखो करोडो लोक करतात. तुम्हाला वाटलं तर तूच एकटा करतो, भरपूर भांडणाचा अभ्यास करणारे माणसांची संख्या अगणित आहे. तोच अभ्यास करतात. दुसरे जे संप्रदाय, दुसरे पंथ ते किती कनिष्ठ आहे, आपल्याच पंथाला कसा मोक्ष मिळणार आहे, आपल्याच धर्मविषयीच्याने कसा उद्धार होणार आहे, बाकीच्यांशी भांडत राहतात. भांडणाचा अभ्यास भरपूर जोरात चालू असतो आहे. तो 8 दिवस केला विचार, ते जीवनभर करतात. त्यांचा उद्देश स्वतःला मुक्ती मिळावी असाही काही नसतो, फक्त आपला पंथ वाढावा, धर्म वाढावा, त्यातील लोकांची संख्या वाढावी आणि त्या योग्य राजकीय लाभ काय होत असतात, हाच त्यांचा विषय असतो. म्हणून भांडणाचा अभ्यास खूप चालू आहे, खूप चालू आहे. म्हणजे धर्माधर्मात भांडणं, संप्रदायात भांडणं, जाती जातीमध्ये भांडणं. परंतु भांडणाचा अभ्यास, भांडण वाढविण्याचा अभ्यास हा महत्वाचा नाही. भांडण ज्यामुळे थांबतील त्यासाठी लिहिल्या गेलेल्या परमार्थीचा अभ्यास करणं जास्त. जाती जातीतील भांडणं थांबावी, संप्रदायांमधील भांडणं थांबावी, धर्माधर्मांमधील भांडणं थांबावी, या उद्देशाने लिहिण्यात आलेल्या परमार्थीचा अभ्यास करणं जास्त महत्वाचं आहे. भांडणाचा अभ्यास करून काही उपयोग नाही. असंख्य पुस्तकं अशी आहेत, असंख्य त्यात एक संप्रदायच तुम्हाला मुक्ती देऊ शकतो, बाकीचं सगळं तुच्छ आहे असं वर्णन असते. हा भांडणाचाच अभ्यास आहे, हा निश्चितपणे भांडणासाठीचाच अभ्यास आहे. यामुळे जगात भांडणं होत आहे, जगभर भांडणच होत आहे. कारण कुणी तुमचं मत ऐकणार नाही, तुमच्या मताचे लोकच फक्त ऐकतील, बाकीचे लोक स्वीकार करणार नाही. तुमच्या पंथातले लोक ऐकणार, हा ठीक आहे, पण दुसरे नाही ऐकणार नाही. आणि त्यामुळं जगामध्ये भांडणं वाढत चाललेली आहे. म्हणून भांडणांचा अभ्यास, भांडणं वाढविण्याच्या विद्येचा अभ्यास हा उपयोगाचा नाही. तर भांडणं थांबून ज्या योगे मनाला शांती लाभेल, पुढेही चिरकाल जीवनात शांती लाभेल, अशा विचारांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. हे माणसांनी निश्चित लक्षात ठेवायला पाहिजे. नाहीतर परमाब्धी विचार महोत्सवापुरतं 9 दिवस ठेवूया, नंतर पुन्हा भांडणाच्या अभ्यासाकडे बोलूया, असले धंदे काही उपयोग नाही. 9 दिवसापुरता हा अभ्यास करूया, बाकीचे दिवस दुसरा अभ्यास चालू, तर ते उपयोगाचा होणार नाही. कारण दुसराही अभ्यास करणारी माणसं आहेतच जगात, ते भांडणाचा अभ्यास करणारी माणसं आहेतच. कारण त्यांना भौतिक स्वार्थ असतो, भौतिक स्वार्थासाठी ते तसला अभ्यास भरपूर करीत असतात. दुसऱ्याचं खंडन कसं करायचं याचा जोरात अभ्यास करतात ती माणसं सुद्धा. असं काय, आणि हजारो वर्षापासून चालू आहे ते, एका आजच्या याच्यापासून नाही, अतिशय भरपूर आहे. माणसाने चांगल्या विचारांचा अभ्यास करावा. तुम्ही परमाब्धीचा अभ्यास भरपूर करा. परमाब्धीला पोषक असं इतर वाङ्मयात त्याचाही अभ्यास करा. असं नाही की परमाब्धीत एक विचार मांडल्यानंतर त्यामध्ये काही वेगळे, असं नाही, वेगळे विषय आहेत वेगळे, परंतु ते परमाब्धीला पूरकच आहे. सत्कोशचा अभ्यास करा, मौन्याचा अभ्यास करा, वरतेट वाचा, सगळं वाचा, रस्या वाचा, तन्वास वाचा. कारण त्यामध्ये भांडणाचा अभ्यास अजिबात दिसणार नाही, एका ओळीत दिसणार नाही. म्हणून ते वाचणं अत्यावश्यक आहे. भांडण थांबविणारा अभ्यास आहे हा. भांडण थांबविण्याची इच्छा असणारा अभ्यास, इच्छा तरी आहे. पुढे काय भांडणं थांबतील न थांबतील पुढचा भाग आहे, परंतु भांडणं थांबावी तशी इच्छा बाळगणारा हा अभ्यास आहे. कोणी म्हणजे जग कसं सुधारायचं, प्रत्येक माणसाने विचार केला की मी तेवढा सुधारतो तरी जग सुधरून जाईल. परंतु प्रत्येक माणूस दुसऱ्यांकडे बसतो, दुसरी माणसं कशी सुधारतील. आपण सुधारलो तरी जग सुधरून जाईल. म्हणजे कोणत्याही माणसाने विचार केला की मी चांगल्या विचारांचा अवलंब माझ्या जीवनात पूर्णपणे करीत राहणार असा संकल्प केला, दृढ संकल्प केला, तर सगळे जग सुधारणार की. प्रत्येक माणसानं जर अंध ठरवलं
तर सगळं जग सुधरेल. म्हणून हा भांडण थांबविण्यासाठीचा अभ्यास जोरात सुरू व्हावा अशी अपेक्षा आहे. जोरात सुरू व्हावा, कारण त्याच्याशिवाय ते थांबत नाही. कारण तो जोर जास्त आहे, तो जोर जास्त आहे. त्या अभ्यासाच्या शाळा भरपूर आहेत, भरपूर शाळा आहेत त्या, जिथं भांडण कसे करायचे, कसं खंडन मांडन करायचं, कसे दुसरे सिद्धांत चुकीचे आहे, आपलंच कसं आहे बरोबर, हे असं शिकविणाऱ्या शाळा अगणित आहेत. त्यामुळं त्यांचं बळ भरपूर आहे. म्हणून ते भांडण थांबविण्याची विद्या सुद्धा आपल्याला मिळावी, यासाठी त्याचा अभ्यास करण्याची इच्छा उत्पन्न होणे सुद्धा आवश्यक आहे. एक राजस्थानात झालेली गोष्ट सांगतो. राजस्थानात खूप भाग राजस्थानचा हा वाळवंटी भाग, तिथं पाण्याची एकदम समजा कमतरता, न्यूनता. म्हणून तिथं पूर्वीच्या काळी इतर अनेक भागात अशी वहिवाट की नदीवरून गडावरून आणायचं पाणी. त्या ठिकाणी पुष्कळशा महिला नदीवर जायच्या किंवा समजा मात्र तळ्यावर जायच्या आणि तिथून गडावरून पाणी आणायचं. मोठ्याच्या मोठं भाग, छोट्या गडाने मोठं, कारण भरपूर अंतरावर ते राहणार, त्यामुळं खूप फेऱ्या मारणं होत नाही. त्यामुळे मोठा असा गडा भरून त्या महिला घेऊन यायच्या. कष्टमय जीवन पूर्वीचं, आणि त्यामुळं ते असं तिथं चालूच होतं. आता जरा खूप झाले, सुधारणा झाल्या. आता त्या राजस्थानच्या पुष्कळच्या भागात पाणी आलं, कुठून तरी आणलं, समजा धरणातून वरच्या भागात बाकरानंतरचं, असं आता जरा व्यवस्था झाली आहे बऱ्यापैकी. पूर्वीच्या काळची अवस्था अवघड होती. त्या महिलांना म्हटलं जायचं पणिहारी. त्याचा अर्थ पणिहारी म्हणजे ते समजा पाणी आणणारे बाया, त्याचा अर्थ होता पणिहारी, असं कडच्या भाषेतलं नाव, समजा राजस्थानी भाषेतलं पणिहारी. एक दिवस अनेक महिला तिथे गेल्या होत्या, त्या आणण्यासाठी, पाणी आणण्यासाठी गेल्या. एक महिला तिथे राहिली. त्या बाकीच्या महिलांच्या डोक्यावरती उचलून, समजा तिला घडा उचलून दिला, त्या गेल्या. आता हिचा घडा उचलून द्यायला कोणी माणूस दिसना, त्या गेल्या. हिचा घडा उचलून कोण देईल? हिनं बिचारीनं सगळ्यांच्या ह्याच्यावर उचलून दिला घडा. हिचा उचलून द्यायला माणूस नाही. तिनं वाट बघितली, कोणी दिसत नाही, सगळ्या गेल्या, एकटीच होती. शेवटी एक उंटावर माणूस आढळला, उंटावरून चालला होता, उंटस्वार. त्या माणसाला तिनं हाक मारली, तिनं सांगितलं, हा जरा घडा उचलून दे. इथे भांडा आहे मोठ्या मोठं पाण्याचं, ते उचलून दे. तो विचारला, त्या बाया तर चालल्या आहे, त्या सगळ्या व्यवस्थित वस्त्र घातलेल्या आहे, एकदम चांगले वस्त्र. तुझे वस्त्र असे घातलेले का, समजा मलिन वस्त्र दिसतात तुझे. याशिवाय अन्य बाया त्याला काहीतरी आढळले असणार पुढं. तो म्हणला, त्यांनी विविध आभूषणे सुद्धा मात्र घातलेली आहे, तुझ्याजवळ तशी काय आभूषण अजिबात दिसत नाही. याचं रहस्य काय आहे? ती म्हटली, बाई म्हटली, त्यांचे जे नवरे आहेत, त्यांचा जो नवरा आहे तो इथंच आहे, यांच्या गावातच आहे, आणि त्यामुळं त्यांना आनंद वाटतो, म्हणून त्यांनी व्यवस्थित आभूषण वगैरे घातलेले वस्त्र. माझा नवरा परदेशात गेलेला आणि त्यामुळं आमच्या भागात अशी पद्धत आहे, आणि आधीच्या काळात तशी पद्धत होती. नवरा जर दूर देशी गेलेला असला तर एकदम साधं राहायचं मुलींना, आणि भरपूर दिवस जर तो गेलेला असला तर एकदम साधं वागायचं, अशी एक पूर्वीच्या काळामध्ये पद्धत होती. मग असं आहे म्हटलं, तुझा नवरा गेलेला आहे? ती म्हणली, होय, दूर देशी गेलेला आहे. ती बाई म्हणली, हा उचलून दे गडा. तो म्हणला, तू ते थांब, तू माझ्या पाठीमागून ये, तू ते सोड आणि माझ्या पाठीमागे ये. ती म्हटली, तुझी वाईट इच्छा जर माझ्याविषयी असली, मला वाटायच लागलं, तुझी माझ्याविषयी वाईट भावना झालेली आहे. जर तुझ्या मनात माझ्याविषयी वाईट भावना असली, अशा वेळेस तुझी जीभ जाळील म्हटली. मी एक निष्ठा म्हटली नवऱ्याची, तुझी जीभ जाळून सोडील, आणि
तुला भयानक विषारी जो असतो सर्प तो तुला चावला आणि तू मरशील, असं ती बोलली. आणि तिला एकदम राग आला, ती आली, तो उंटावरचा गेला, तिथून उंटावर बसून हळूहळू आली. तिला वाटायला लागले काय झाला, आणि तिच्या डोक्यात वेगळे वेगळे विचार यायला लागले. मी कोणाला वाईट बोलली, अपशब्द कोणाला बोलली असं तिला हळूहळू यायला लागली. माणूस ज्यावेळेस विचार खूप मात्रेमध्ये करीत असतो तेव्हा त्याची चालण्याची गतीही जरा कमी होऊन जात असते. ती हळूहळू येत होती. आली, काही वेळानंतर घरात आली. तिथं घरातले माणसं आले. तिचे समजा सासू आली, पुढ्यात आली. ती म्हणली आज तुझा चेहरा वेगळाच दिसतो, आज तुझा चेहरा वेगळाच दिसतो. ती म्हणली होय, एक माणूस माझ्याकडे वाईट भावनेनं समजा बघितला आणि त्याच्यावर खवळली, पण नंतर येताना घरी येताना माझ्या डोक्यात विचार यायला लागला का माझा जो धीर आहे त्याच्यासारखाच त्याचा चेहरा दिसत होता. कदाचित धीर तर आला नाही ना तिथं, आणि मी त्याला वाईट बोलले, अपशब्द बोलले, ते कदाचित धीराला तर बोलले नाही ना असा मला विचार आला. म्हणून मी एकदम निराश झाली आहे. चुकून धीरच असला तर, कारण त्याचा चेहरा त्याच्यासारखाच दिसत होता, धीरासारखाच दिसत होता, म्हणून माझ्या मनात एकदम अशी चिंता झाली आहे. तिनं बाण ठेवलं. ती म्हटली, समजा सासू म्हणली तू चिंता करण्याची गरज नाही, तुझा नवरा घरात येऊन झोपलेला आहे, तुझा नवरा घरात आलेला आहे, तो तुला बोललेला माणूस तो तुझा नवराच होता, तुझा धीर नव्हता, तो तिथून परतीचा. ती आत गेली, त्याला भेटली. तिनं समजा माफी मागितली तिला, मी तुम्हाला वाईट वाईट बोलले, अपशब्द बोलले की तुला समजा सर्प चावल, तू मरशील, तुझी जीभ जाईल, एवढं वाईट बोलली, मला माफ करा, मी ओळखलं नाही तुम्हाला, मी ओळखलं नाही, मी अजिबात ओळखलं नाही तुम्हाला. कारण तुम्ही जाऊन भरपूर काळ झाला होता, भरपूर वर्षापूर्वी तुम्ही उद्योगासाठी दूर देशात गेले होते, मी ओळखलं नाही, मला माफ करा. तो म्हणला मला काही वाईट वाटलं नाही, माझी पत्नी माझ्याविषयी एक निष्ठा, हे ऐकून मला अतिशय आनंद झाला. नंतर ते पण ती एकदम चिंतित झाली. तिला वाटलं मी अपशब्द बोलली आहे, वाईट वाणी बोलली आहे, शाप ती खरी होऊ नये, नवरा माझा संपू नये, समजा सर्प समजावून तिला वाईट वाटायला लागलं, पुन्हा वाईट वाटायला लागलं. त्यावेळेस घरच्यांनी समजावलं तिला, तो जर दुसरा माणूस असता, तुझा नवरा नसता तर तुझा शाप खराच ठरला असता, तुझ्याकडे वाईट नजरेनं बघितलं असतं, त्या वेळी तुझा शाप खराच ठरला असता. तुझ्या नवऱ्याचा काहीच दोष नव्हता, तुझाच तो पती आहे, त्यामुळे तो तुला म्हणला माझ्या पाठी मागून ये, त्यामुळे त्या तुझ्या नवऱ्याचा काही दोष नाही, ज्याचा दोष नाही अशाला जर कोणीतरी दिला शाप, तो शाप फलद्रूप होत नाही, तो शाप फलद्रूप होत नाही. आणि म्हणून ते सगळ्यांनी समजावल्यावर तिला जरा धीर आला, मी अपशब्द बोलली, परंतु हा शाप खरा ठरू नये, म्हणजे माझ्या नवऱ्याला आयुष्य असं भरपूर मिळावं, मला माझं सौभाग्य हे अबाधित राहावं. झालं. त्यांनी सांगितलं, जी मंडळी ज्येष्ठ मंडळी होती त्यांनी सांगितलं की तू नवऱ्याचं आयुष्यवर्धन होण्यासाठी आणि काहीतरी उपासना कर. तिनं ती उपासना केली, त्याचं आयुष्य विचाराचं वाढलं. शाप कोणी काहीतरी व्यर्थ गुणाला दिला, त्याचा गुन्हा नसला आणि एखाद्याने शाप दिला तर तो शाप लागत नसतो. अशा वेळी तो शाप लागत नसतो. फक्त आता विचार कसा आहे, आता त्याचं रूप जरा काही वर्षापूर्वी तो नवरा गेलेला असल्यामुळे तिला तो ओळखू आला, काही काळ गेलेला होता, म्हणून तिच्या मुखातून अपशब्द आले. काही जण आपल्या इष्ट देवतेला ओळखू शकत नाही. 70 वर्ष 80 वर्ष भक्ती करतात, निष्ठा जबरदस्त असते, जशी ते बाईची होती, निष्ठा जबरदस्त असते, भक्ती करतात. कुठल्या तरी भक्त्याच वेशात आला तर त्याला शिवेशात देऊन सोडतात, चाल म्हणतात रस्त्यानं, माझ्या दारात थांबू नको. इष्ट दैवत जरी घरी आला तरी हाकून देतात, कारण रूप ओळखता येत नाही. एखाद्या भिक्षूच्या वेशात आला तर काय ओळखणार. आणि म्हणून
ती बाई, तिला नवरा ओळखता आला नाही, माणसाला तिला तिचा ओळखता आला नाही स्वामी. कित्येक उपासकांना आपला इष्ट स्वामी इष्ट दैवत सुद्धा ओळखता येत नाही आणि काहीतरी शिवीगाळ करतात, शिव्या शाप देतात, त्याला वाईट बोलतात. कारण त्यांना असं वाटते मी ज्या रूपात बसतो तेच रूप घेऊन येईल. असं काही नसते. ते नाम रूपात्मक जगत मिथ्या आहे. नाम रूपाच्या पलीकडे एकच तत्व आहे हे समजून घेतलं तरच उपयोग होणार. नाहीतर अमका दिसतो तुझ्या बेटीला लेखा तसाच रूपात येईल असं नाही. तसं नाही ते. म्हणून परमार्थीचा अभ्यास करावा. का हे सगळे रूप एकच आहे. नुसत्या नाम रूपावर भाळू नका. नाम रूपावर भाळू नका. त्या तुम्ही ज्या रूपाची उपासना करता त्याच रूपामध्ये कुठे घरी येईल बेट्याला अशातला भाग नाही. या भलत चालतं कुठे कुष्ठरोगी होऊन आलं तर म्हणणार चाल नाही कुठलं रूप घेऊन येईल याचा काय भरोसा आहे. तो म्हणणार चला हटव. तुम्ही काय ते वाईट बोलाल किंवा कुठलंही एखादं तुम्हाला जे आवडत नाही असं रूप घेऊन आला तर तुम्ही हटवून द्या. निष्ठा बरोबर आहे की तिची बाईची होती ती वाचली बिचारी. तिची चूक झाली तिने माफी मागितली नंतर उपासना केली. परंतु सगळ्यांचं माफ होईल अशातला भाग नाही. अशातला भाग नाही. माफ 70 वर्षाची 80 वर्षाची निष्ठा संपून जात असते. म्हणून पोकळ अभिमान मी फार निष्ठावान आहे, मी फार निष्ठावान आहे. अरे तुझी परीक्षाच बघितली नाही म्हणून जरा तू समजा फुरफुरतो की मी निष्ठावान आहे म्हणून. परीक्षा बघितली तर सगळे निष्ठा गिष्ठा 2 मिनिटात संपून जात असतात. म्हणून माणसाने व्यर्थ अभिमान करण्याचा अर्थ नसतो. हे परीक्षा शक्यतो अशाची बघण्यात येत असते जो परीक्षा घेण्याला तरी पात्र आहे. सर्वसामान्य माणसाची घेण्यात येत असते अशातला भाग नाही. म्हणून आधी आपली परीक्षा घेण्यासाठी तेवढी पात्रता मिळवणे अत्यावश्यक असते. परीक्षा तरी घेतली जावी आपली. आणि म्हणून त्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सर्व नाम रूपांमध्ये एकच तत्व आहे. ब्रह्मदेव विष्णू शिव दत्तगुरु राम विठ्ठल कृष्ण व्यंकटेश सगळ्या रूपांमध्ये एकच तत्व भरून उरलेलं आहे. हे समजून घेतल्यावर तुम्ही कुठल्याही रूपात आलेल्याला म्हणणार ठीक आहे नमस्कार करणार. नाही तर नाही. हे काय देव आहे म्हणा माझा देव किती सुंदर. कुठला तरी भलत्यावेळी घेतला तर त्याला काढून देणार तुम्ही. म्हणून मग तिथं माफी नाही होत. एक व्यावहारिक उदाहरण झालं की जे त्या बाईच्या व्यवहारात काही गोष्टी पुन्हा समजावण्यात येतात काहीतरी होऊन जाते. परंतु अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये जे अनुभव असतात एक वेळ संपली की संपली. तो म्हणणार मला घाण शिवाय दिला. माझी भक्ती करतो एवढ्या वर्षापासून 70 वर्षापासून भक्ती केली रोज पूजा करतो सगळं करतो. मी गेलो त्याच्या दारात एका रोगी माणसाचं रूप घेऊन करतो हटावा. म्हणून अभ्यास करायला पाहिजे. त्याच्याशिवाय समजणार नाही. नुसती भक्ती आहे असं आहे परंतु अभ्यास नाही. हे नाम रूपात्मक जगत मिथ्या आहे. तुमचं इष्ट जे आहे दैवत ते कुठलंही रूप घेऊन येऊ शकते ते समजलं. अशा वेळी तुम्ही त्या वेळेस उत्तीर्ण झाला परीक्षेमध्ये पास झाला असं होईल. अन्यथा होणार नाही. म्हणून परीक्षेमध्ये आध्यात्मिक क्षेत्रांमधील परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासाची आवश्यकता आहे. विश्वासाची तर आहेच आहे. अभ्यासाची आवश्यकता आहे. अभ्यासनियोस्ति परमार्थीचा अभ्यास अवश्य करावा. मी का म्हणतो बाकीचं म्हणणं ठीक आहे. एक रूपाविषयी तुमची आस्था वाढवण्यासाठी ठीक आहे. ते एक संप्रदाय म्हणतो या रूपाची आस्था समजा भक्ती करा. दुसरा संप्रदाय म्हणतो त्या रूपाची करा. हे ठीक आहे. परंतु त्यातूनही शेवटची परीक्षा पास होण्यासाठी परमार्थीचा अभ्यास करावा. त्याशिवाय तुम्ही भेदातच गुंतून राहिले तर अंतिम परीक्षा अवघड जाईल. त्यात उत्तीर्ण होणार नाही. हे निर्णायक मत आहे. हे वेदांत शास्त्राशी संबंधित मत आहे. नाम रूपाच्या पलीकडे एकच आत्मतत्व आहे ते समजून घेणे हे म्हणजे अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक आहे. जो वेदांतच आयुष्यभर जगतो तो वेदांतच संपून जातो त्याला मोक्ष मिळत नाही. अवेद ज्ञानानेच मोक्ष मिळतो हे सगळी उपनिषदे गरजून सांगत असतात. आणि म्हणून
हे वेदोपनिषदादी ग्रंथांना मान्य, जगभरातील जेवढे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांना मान्य विशुद्ध असं ज्ञान त्यामध्ये आहे परमार्थी. म्हणून ते आत्मसात करण्यासाठी त्याचा अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास होणं अत्यावश्यक आहे. अभ्यासाशिवाय माणसाला पूर्णत्वानं आकलन होणार नाही. आता अभ्यासाच्या पद्धती असतात, अनेक पद्धती असतात. काही पद्धती एकांतात अभ्यास करण्याच्या असतात. एकांतात अभ्यास त्याला सोलो स्टाईल म्हणतात. लर्निंग स्टाईल असतात त्या सोलो म्हणजे एकांतात. काही पद्धती असतात अशांमध्ये म्हणजे ही एक पद्धती झाली एकांतात अभ्यास करणे. काही पद्धती अनेक व्यक्तींना घेऊन एक मंडळ स्थापून किंवा काही करून एकत्र वाचायचं आणि त्याचा अभ्यास करायचा, अशी पद्धती असते. एक पद्धती ऑडिटरी आहे. ऑडिटरी स्टाईल म्हणतात समजा वापर लर्निंग स्टाईल की ऑडिटरी पद्धतीची. आता ऑडियन्स आहे, मी काहीतरी सांगून राहिलो ते व्यवस्थित ध्यान देऊन ऐकणं, ही एक पद्धती आहे. एक किनेस्थेटिक पद्धती आहे. किनेस्थेटिक ही एक पद्धती आहे अभ्यासाची. किनेस्थेटिक म्हणजे एक्सपेरिमेंटल स्वरूपाची ती आहे. त्याला मराठीत किनेस्थेटिकला म्हणतात गती संवेदी. तोही शब्द अवघडच आहे गती संवेदी. त्यामुळे किनेस्थेटिक जी स्टाईल असते, लर्निंग स्टाईल असते, त्यामध्ये माणूस एक्सपेरिमेंट्स करतो. आता तुम्ही वाचला समजा परमार्थी, त्याचा अनुभव घ्यायचा म्हणजे किंवा अशावरती आधारलेली असते की आपल्या जीवनात उतरवायचे विचार, जीवनात उतरवायचे, त्याचे अनुभव घेत चालायचे. ते ज्ञान कसं आहे हे किनेस्थेटिक लर्निंग स्टाईल म्हणतात याला. अशा रीतीने विविध अशा पद्धती असतात. आधुनिक काळामध्ये त्याचा भरपूर विचार होऊन राहिलेला आहे. एखादी पद्धत व्हिज्युअल असते, काहीतरी दिसल्यावर माणसांना ते झटपट लक्षात येत असते. काही पद्धती लर्निंग स्टाईलच्या पद्धती ऑडिटरी असतात. आताच बोललो ऐकायचं. आपल्या धार्मिक वाङ्मयाची लिहून आहे. आधी ऐका, समजा श्रवण करा, नंतर समजा मनन करा, निधिध्यासन करा वगैरे आहे नाही ते. म्हणजे त्यानं सुद्धा अभ्यास होतो. आता तुम्ही म्हणणार आम्ही कुठे परमार्थी जवळ अभ्यास नाही, हा एक अभ्यासच आहे. हा ऑडिटरी स्टाईल आहे. अशा रीतीने विविध पद्धती असतात. आता आपल्याकडे भरपूर जण येत असतात विद्यार्थी, ते म्हणतात आमचा अभ्यासात अजिबात लक्षच लागत नाही. लक्षच लागत नाही, अभ्यास करण्याची इच्छाच होत नाही. आता ह्या ज्या पद्धती आहेत त्या त्यांनी एकेका इंद्रियावर भर दिला. व्हिज्युअल म्हणजे डोळ्यावर, ऑडिटरी म्हणजे कर्णावर. आपल्याला त्याला हे सांगणं असते तुम्ही सगळ्याचा वापर करा आणि जिज्ञासा ठेवा. जिज्ञासा ठेवली तर ते अभ्यासाची इच्छा होईलच. जिज्ञासा माणसाला असली की मला फिजिक्स समजूनच घ्यायचं आहे, मॅथमॅटिक्स समजूनच घ्यायचं आहे, ते समजायलाच पाहिजे. कॅल्क्युलस काय, त्यातलं डिफरन्शियल इक्वेशन्स काय आहे समजूनच घ्यायचं आहे, इंटिग्रेशन काय आहे समजूनच घ्यायचं आहे. जिज्ञासा म्हणतात, समजलं. जिज्ञासाच नाही म्हणतात मग काय समजलं? किंवा कुठल्याही शास्त्रातलं जिज्ञासा पाहिजे. जिज्ञासामुळे बाकी मग तुम्ही एका वेळेस विविध इंद्रियांचा वापर केला, या सगळ्या पद्धती एकत्रित आणा. व्हिज्युअल, ऑडिटरी, सगळ्या रीडिंग किंवा समजा किनेस्थेटिक, सगळ्या पद्धती एकत्र आणल्या तर तुमचं ध्यान जास्त एकाग्र होईल. नुसतं डोळे बघून राहिले. आता इथे काही जण असले डोळे माझ्याकडे आहे पण लक्ष कुठेतरी घरात असलं तर काय समजणार? अजिबात नाही. डोळे फक्त बघून राहिले, महाराज काहीतरी सांगून राहिले, लक्ष करा. ते पुराण असं केलं की नाही, तसं लक्ष तिकडे असलं तर नाही. सगळं डोळे, कान, मन सगळं एका ठिकाणी आणलं तर अभ्यास होतो. नाहीतर काय होणार? होईल काय? इथं डोळे दिसतात, चित्त बाकीचं दुसरीकडे म्हणणार. म्हणून सगळी इंद्रिय जास्तीत जास्त एका विषयावर केंद्रित केल्यास माणसाला अभ्यास व्यवस्थित रीतीने करता येतो. ही गोष्ट खरीच आहे. अन्यथा प्रत्येकडे मग नुसतं ध्यान बसलेलं आहोत, बाकी सगळा घरचा विचार, अशा वेळेस तो अभ्यास होणार नाही. पुष्कळशी मुलं येत असतात आणि तशी विचारतच असतात आणि आई वडील सुद्धा सांगतात
पोरगा अभ्यासच अजिबात करीत नाही. अभ्यास करीत नाही म्हटल्यावर त्यांना त्यातली माहिती असली, अशा वेळेस त्यांनी त्याला समजावायला पाहिजे. हे जसं मी आता सांगितलं त्यावर जर माहिती नसली तर दुसऱ्या कोणाकडून त्याला समजावून सांगायला पाहिजे, असं असं कर बाबा, म्हणजे तुझा अभ्यास व्यवस्थित होईल, अभ्यासाची ओढ लागल, आवड पाहिजे. आवड म्हणजे जिज्ञासेमध्ये आवड आलं. जिज्ञासा म्हणजे जाणण्याची इच्छा. जिथं जाणण्याची इच्छा म्हटल्यावर ती इच्छा मुक्तीसाठी माणूस राबल, रात्रीचा दिवस करल, दिवसाची रात वाटल ते होईल. जाणण्याची इच्छा पाहिजे नाही. त्या पद्धती अनेकांनी केलेल्या आहेत निर्माण. म्हणजे एक हे असतात नाही कोर्सेस, बीएड एमएड, ते असं शिकवावं शिक्षक लोकांनी, आणि त्या पद्धतीसाठी त्या तसल्या पद्धती असतात. वास्तविक मूळ अभ्यास समजून घेण्यासाठी कुठलं पाहिजे तर माणसामध्ये जिज्ञासा पाहिजे. ते मॉडेल्स असतात, लर्निंग स्टाईल मॉडेल, जे लर्निंगच्या पद्धती आहेत, म्हणजे अभ्यासाच्या पद्धती आहेत, अध्ययनाच्या पद्धती आहेत. त्यात अनेक शिक्षण शास्त्रज्ञांनी आपापले विचार मांडलेले आहेत. अनेक जणांनी उदाहरणार्थ अनेक मॉडेल्स आहेत. एक मॉडेल वार्क मॉडेल, तो एक माणूस होऊन गेला फ्लेमिंग नावाचा, नील फ्लेमिंग, अलीकडेच वाढला, समजा मागच्या वर्षीच वाढला 22 साल. त्याची पद्धती आहे वार्क पद्धती. व्ही म्हणजे व्हिज्युअल, ए म्हणजे ऑडिटरी, आर म्हणजे समजा वाचणे रीडिंग, आणि के म्हणजे किनेस्थेटिक. या चार पद्धतीनं तुम्ही मुलांना शिकवा. म्हणजे मुलांमध्ये त्या अध्ययनाची आवड निर्माण करायचं तो म्हणतो शिक्षण शास्त्र. अशा अनेक जणांचे अनेक मॉडेल्स आहेत. एकच मॉडेल अशाचा भाग नाही. अनेक शिक्षण शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांचे लर्निंग स्टाईल बद्दल अनेक मॉडेल्स आहेत. ते नुसते मॉडेल आहे. कुठलं मॉडेल चांगलं, कुठलं मॉडेल करावं याचा विचार करण्याची गरज नाही. कुठलंही मॉडेल असू दे, जिज्ञासा पाहिजे, जाणून घ्यायची इच्छाच पाहिजे. इच्छा असली तर जाणून गेलंच नाही. जिज्ञासा नसली तर काय, बाप म्हणतो त्या पोराला शिकलाच पाहिजे, तू 10वी तरी पास हो, म्हणून ना कसा तरी रडत करत जातो. ती काही त्याला जिज्ञासा नाही. बापाची इच्छा, आईची इच्छा आहे म्हणून जातो, असं होत नसते. शिक्षण असं होत नाही. जिज्ञासा पाहिजे. नुसतं पोटासाठी शिकतो म्हणलं अशा वेळेस ते होत नाही. हो, दुसऱ्या मार्गाने मिळेल, कुठेतरी हाजरीला जायला की पोटवर, नाहीतर म्हशी सांभाळतो, पोटा बांधतो, असली असतात की विचार फार पुढचे पोरं येतात. त्यामुळं तशा पैशासाठीच काही त्याला इच्छा होईल, शिक्षणाची अशातला भाग नाही. जिज्ञासा अतिशय पाहिजे, आवड त्याच्याशिवाय होत नाही. तुम्हाला परमार्थीविषयी आवड असली, जिज्ञासा असली, अशा वेळेस तुम्ही अभ्यास करता. आवड पाहिजे. मॉडेलची गरज नाही, काही नाही. अजूनही कुठलं मॉडेल, हार्मन मॉडेल असू दे, नाहीतर वार्क मॉडेल असू दे, नाहीतर आणि कुठले मॉडेल असू दे, नाही एक समजा मात्र अनेक मॉडेल आहेत, अनेक मॉडेल्स आहेत. मॉडेस्टी पाहिजे माणसाला. मॉडेलचा सोडा म्हणजे विनम्रता पाहिजे. माणूस कोण अभ्यास करतो, ज्याच्यात विनम्रता आहे, विनयशीलता आहे. मॉडेलची गरज नाही, मॉडेस्टीची गरज आहे. ज्याला अभिमान असतो, मला सगळं समजलं, तो माणूस अभ्यासाच्या भानगडीत पडत नाही. त्याला वाटते सगळं समजून गेलाय, मला सगळं अध्यात्म समजलं, सगळं व्यवहार ज्ञान आला, सगळं झालं. त्याच्यात विनय नसतो, त्याच्यात नम्रता नसते, आणि म्हणून तो माणूस अभ्यासाकडे वळत नाही. तो केवळ अभिमानाने भरभरलेला असतो. सगळं समजले, झोपेत राहिल्यासारखा वागत असतो. ज्या माणसात विनम्रता आहे तो माणूस अभ्यास करू शकतो. मला असंही काही या जगात आहे जे मला अजून समजलेलं नाही, अशी ज्याची भावना आहे, ज्याच्यात विनयशीलता आहे, म्हणजे मॉडेस्टी आहे, तो माणूस अभ्यास करू शकतो. जो अभिमानी झाला आहे तो कधी झाला म्हणणार पोटापुरतं झाला अभ्यास, सगळं समजलं असतात की काही 4 गोष्टी समजले की सगळं समजल्याचा आवाज. त्यांना अधिकाधिक ज्ञान मिळवण्याची इच्छा होत नसते, किंवा जे अध्यात्म ज्ञान आहे ते तरी आपण समजून घ्यावं असं त्यांना वाटत नसते. आणि म्हणून अभिमान हा अभ्यासाला अत्यंत घातक आहे. सगळ्याच बाबीला घातक आहे. तो सगळ्याच बाबीला घातक आहे.
माणसामध्ये विनय असणं अतिशय महत्वाचं आहे. त्याशिवाय माणूस धार्मिक वागण्याचा अभ्यास अजिबात हा करणार नाही. आणि म्हणून अभ्यासनीयतेला अतिशय महत्व आहे. अभ्यासाला अतिशय महत्व आहे. अभ्यास केल्याशिवाय डोक्यात काही येणार नाही. हे अतिशय महत्व आहे. जगात अभ्यास कमी पडतो म्हणून सगळे वितंडवाद चालू असतात. एकदा वीज गेली होती, लाईट गेली होती. तो भाऊ होती, आम्ही भावाची गोष्ट सांगितली. गेली लाईट एकानं एक म्हणून आम्हाला दिवा लावला. उघडा दिवा होता, त्याला हे नव्हतं, लावला दिवा. दुसरा भाऊ म्हणायला लागला अति उष्णता झाली. उन्हाळ्याचा काळ होता, उन्हाळा होता, अति उष्णता झाली, तो फॅन लावायलाच पाहिजे. हा म्हणला फॅन अजिबात लावायचा नाही, माझा विजून जाईल दिवा. तो म्हणाला फॅन लावायलाच पाहिजे, अति उष्णता व्हायला लागली, अति उष्णता व्हायला लागली, फॅन लावायलाच पाहिजे. तो म्हणाला फॅन अजिबात लावू देणार नाही, दिवा विजून जाईल. रस्त्याने एक माणूस चालला होता, त्याला वाटलं कशावर भांडण चाललंय, आत आला, म्हणला कशावर चाललाय. तो म्हणला दिवा लावू द्यायचा नाही, माझा दिवा विजून जाईल. तो म्हणतो मला उष्णता व्हायला लागली, दिवा लावायलाच पाहिजे. त्या माणसानं जो आला होता त्याला विचारलं झालं काय, असं का भांडता. त्याने विचार केला दिवा लावला रात्रीची वेळ आहे, बहुतेक लाईट नाही म्हटल्यावर समजा फॅन सुरूच होणार, पण फॅन सुरू होणार नाही त्यांच्या लक्षात नाही, लाईटच गेली आहे त्यांच्या लक्षातच नाही आणि भांडण चालू. लोकांच्या डोक्याने लाईट गेली असते आणि म्हणून भांडण चालू राहतात. संप्रदायाच्या नावावर मूल कळून घेत नाही. दोघं भाऊ भांडत होते सारखे. तो म्हणायचा फॅन लावायलाच पाहिजे, मला अति उष्णता व्हायला लागली. दुसरा म्हणायचा नाही लावून देणार, माझा दिवा भिजला. याचा दिवा काय भिजणार. अरे तो फॅन लावण्यासारखीच परिस्थिती नाही, वीजच सुरू नाही, लाईटच नाही, ते तसं लागणार नाही ना फॅन. पण असं वितंडवादांचा अभ्यास चालू असतो. लाखो वर्षांपासून, हजारो वर्षांपासून केवळ हाच अभ्यास चालू असतो, जोरात चालू असतो. मूळ तत्व समजून घेत नाही आणि त्यामुळे हा भांडणांचा अभ्यास, वितंडवादांचा अभ्यास सदोदित चालू असतो. काय त्या हे जे दोन भाऊ होते त्यांना भांडण्याची काही आवश्यकता होती. त्यांनी मूळ बघायला पाहिजे होतं, फॅन लागलच कसा. वीज नाहीये, लाईट नाहीये, फॅन लागणारच नाही, एवढ्या वादाची गरजच नव्हती. मूळ समजून घेतलं, मूळ रहस्य समजून घेतलं तर वादाची गरज राहत नाही. तुम्ही मूळ रहस्य समजून घ्या, परमार्थेचा अभ्यास करा, मूळ रहस्य करा. हे सर्व धर्मांमध्ये जे काही आहे त्याचा अर्थ त्यामध्ये आहे, मूळ सांगितलेलं आहे. त्या मुळाचा अभ्यास करा, मूळ समजून घ्या. वरवरच्या गोष्टी आहेत त्या, बाकीच्या सांप्रदायिक गोष्टी वरवरच्या असतात, अमुक देव तमुक देव हे, परंतु मूळ हे वेदांत जे असते, शास्त्र, अध्यात्मशास्त्र, एकाचे अनेक अवतार होतात, अनेक देवदेवता, ते सगळेच महनीय आहे, वंदनीय आहे, तो भाग वेगळा. परंतु ते न जाणून घेता माणसं मूळ तत्व, मूळ सिद्धांत समजून न घेता असलं सगळं भांडत बसतात. फॅन लावायचा, फॅन नाही लावायचा, फॅन लावायचा, फॅन नाही लावायचा, असलं भांडण जगात चालू असते, भरपूर वेळ चालू असते. परंतु तत्व समजत नाही, मुळाकडे जात नाही, मूळ शोधत नाही आणि त्यामुळं एखादा कोणीतरी येतो, तो त्या भांडणाचं मूळ शोधतो आणि त्यांचं भांडण बंद करतो. आपला परमार्थी हा भांडण थांबावं यासाठी काय धर्माधर्माची भांडण थांबावी, संप्रदायांमधील भांडण थांबावी यासाठी काय, यासाठी अनेकांनी अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि असं फॅन लावावरून भांडत बसलेल्या लोकांना समजावून देणे एवढे दृष्टांत तुमच्याकडे स्थिर व्हायलाच पाहिजे. तुम्ही सुद्धा त्यांना समजावून देणं अत्यावश्यक आहे. तेव्हा मी एवढ्या माणसांना सांगतो, तुम्ही आणि काही माणसांना सांगितले तर ती विचार जास्तीत जास्त पसरतील. हा महत्वाचा भाग आहे. नाहीतर आपण नवदिवस ऐकून घेऊया, नंतर दुसऱ्या कक्षात जाऊया, ते भांडणाचे विचार, भांडणाचा अभ्यास करायला, तर ते उपयोगाचं होणार नाही. हेच विचार जर टिकवून ठेवले तर आपलं थोडंफार यश आता वाढू शकेल. अन्यथा ते मर्यादित राहत असते. जोपर्यंत जगात काय व्हायचं आहे वाईट
तोपर्यंत ते होतच राहणार. परंतु आपण जगाचं चांगलं व्हावं, सर्वांचं चांगलं व्हावं अशी भावना बाळगणं अत्यावश्यकच असते. वितंडवादाने हिंसाचार होतो, वाईट आणि वाईटच होत असते. जगात कुठेही या हिंसेनं चांगलं झालं अशातला भाग नाही, अहंकारानं कुठे चांगलं झालं अशातला भाग नाही. सगळीकडे विनाश आहे, विनाश असतो. सौहार्दाची भावना ही माणसाला तारणारी असते, वर घेणारी असते. जे दौर्मनस्य असते, दौर्मनस्य म्हणजे वाईट मन, ते शेवटी अधोगतीकडे नेणार असते. माणसाने सौहार्द भावना ठेवावी, माणसाने एकमेकांविषयी सौहार्द भावना ठेवावी. सगळेच पंथ, सगळ्याच पंथातले सगळेच रूप, कुठलेही रूप असू द्या, सगळेच नाव, तुम्ही ईश्वर म्हणा, अल्लाह म्हणा, जीसस म्हणा, जेव्हा म्हणा, काही म्हणा, सगळं एकच आहे. ताओ म्हणा, सगळं एकच आहे. सगळी रूप, राम, विठ्ठल, शिव, काय सगळे 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 एकच आहे, एकम सत्य. हे समजून घेतलं तर जरा चांगली अवस्था जगात येईल. नाहीतर मग ते सगळं वाईटच चालू राहते. किती समजतात, किती समजून घेतात, किती अभ्यासाला समजा लागतात, हा भाग पुढचा आहे. किती ढ राहतात, हा भाग वेगळा आहे. किती आध्यात्मिक अभ्यासामध्ये ढ राहतात, हाही भाग पुढचा आहे. सगळेच काही होईल, सगळ्यांनाच इच्छा होईल उत्पन्न, अशातला भाग नाही. काही जण म्हणतील आम्ही ढच बरे, आम्ही ढच राहणार, आम्हाला काय दाखव व्यवहारात आमचं उत्तम झालं झालं. अध्यात्माच्या दृष्टीनं ढ राहण्यात काही अर्थ नाही. अभ्यास करायलाच पाहिजे. अभ्यासाशिवाय काही तरुणोपायाने अभ्यास याचा अर्थ पुन्हा 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 ते पूर्णत्वाला समजत पर्यंत ते वाचत राहणे. कधीतरी माणूस विसरून जातो, म्हणून ते विसरू नये, म्हणून ते पुन्हा पुन्हा वाचत राहणे, त्याचं अध्ययन करीत राहणे, चिंतन करीत राहणे, मनन करीत राहणे म्हणजे अभ्यास होय. कारण एखादे 2 वर्षापूर्वी आता ह्या अशा गोष्टी भरपूर सांगून राहिलो, 15 वर्ष कितीतरी वर्ष झाले, तरी सगळे उदाहरण ध्यानात राहिले. आपले पुस्तक रूपान आहेत म्हणून समजा पुष्कळचे आहेत, तसं राहत नाही. ते ठेवायला पाहिजे आणि जनतेला समजावून सांगायला पाहिजे. एक माणूस 10 माणसाला सुधरवू शकतो, म्हणजे सर्वसामान्य माणूस सुद्धा 22 माणसाला समजावू शकत असतो. एकानं 10 समजावले, त्या पुढच्यानं 10 समजावले, अशी चेन वाढली तर किती होईल. आज बऱ्याच संस्था या चेन पद्धतीनेच वाढतात. आज बऱ्याच संस्था त्यांच्या शाळा कुठल्या पद्धतीच्या हा भाग वेगळा, परंतु या चेन पद्धतीनेच वाढतात. अनेक गोष्टी, अनेक व्यवसाय सुद्धा त्यांच्यामध्ये हेच मॉडेल असते, चेन मॉडेल. एकानं 10ला समजवायचं, त्या 10ला पुन्हा 10ला, म्हणजे होतं 10चे 100, 100चे 1000 असं ते होत असते. आणि या विश्वामध्ये अशानच कुठलेही विचार इतरांपर्यंत पोहोचत असतात. आणि केवळ जाहिरात पाहिजे ते होत असते असं नाही. विश्वास कालचा विषय झाला, तुमच्यावर 10 माणसाचा तरी विश्वास असणार, त्या 10 माणसांना तुमच्याकडून ऐकलेलं योग्य वाटेल. म्हणून आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या 10 माणसाला सांगितल्यानं सुद्धा हे विचार पसरू शकत असतात. त्यांना सुद्धा अध्ययनाची बुद्धी होऊ शकते आणि आपलं कसं चांगलं व्हावं अशी इच्छा असते, त्याच रीतीने दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं इच्छा बाळगणं अत्यावश्यक असते. त्यामुळेच सगळं चांगलं चांगलं वाढत चालत असते. ते सुद्धा मोठीच गोष्ट असते. पुण्य आपल्यासाठी आपली चालू आहे भक्ती, भक्ती आपलं चांगलं होईल, परंतु दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी इच्छा बाळगणं, त्यानं जास्त पुण्य होईल, जास्त पुण्य होईल. आणि त्या जास्त पुण्याच्या योगे आध्यात्मिक विकास सुद्धा होईल. सगळा महत्व संपून जाईल. कारण जी आतली घाण असते ती घाण पुण्याशिवाय संपत नाही. पुण्य पाहिजेच पाहिजे. म्हणून पुण्य भरपूर झालं तर मन शुद्ध होईल. आणि शुद्ध मन असलं तर फॅन बंद करायचा, चालू ठेवायचा, किंवा भांडण करण्याची गरज राहणार नाही, अजिबात नाही. मूळ शोधण्याची इच्छा होईल. ते मूळ पण आहे, बुद्धीचा वापरच नाही. अरे लाईट गेली आणि फॅन चालू होईल आणि भांडण चालू. मूळ विचारातच घेत नाही, मूळ सिद्धांत विचारात घेतले जात नाही आणि म्हणून जगभर हलकल्लोळ चालू असतो. जगाला अनिष्टाची आवड जास्त असते, जगामध्ये स्वार्थ असतो, चांगले विचार लवकर पोहोचत नाही. ही गोष्ट तेवढीच सत्य आहे. वाईट गोष्टी लवकर पसरल्या जातात. वाईट गोष्टीसाठी जीव द्यायला सुद्धा माणसं मात्र तयार असतात, मरायला तयार असतात. एखादा देश त्यातील माणसं सगळे
एखाद्या विशिष्ट धर्मासाठी एखाद्या विशिष्ट संप्रदायासाठी मरायला सुद्धा मात्र तयार असतात. एवढं धर्मवेळ या जगात असतेच असते. जगाने हजार वर्षाच्या इतिहासात हे सगळे अनुभव घेतलेले असतात. कारण वाईट जिथे असते, एकमेकाला मारण्याचे सिद्धांत जिथे असतात, तिथे जास्त लोक आकृष्ट होत असतात. परंतु चांगल्या विचारांच्या बाजूने आकृष्ट होणारे कमी असतात. म्हणून चांगले विचार मांडण्यासाठी वेळ लागत असतो. अनिष्ट विचार, संकीर्ण विचार हे झटपट पसरत असतात. माझ्या पंथासाठी जीव देऊन टाकलं, माझ्या धर्मासाठी जीव देऊन टाकलं अशी म्हणणारी संख्या भरपूर, लाखो आहे, करोडो आहे. मातीत मिसळत म्हणतो, परंतु जातीसाठी माती खाईल म्हणतो. आहे ना, म्हणतात ते माणसं जातीसाठी माती खाईल म्हणतात. अशी माणसाची भावना आहेच आहे, नाही अशातला भाग नाही. आणि त्यामुळे जाती वेगळा आहे, धर्म वेगळा आहे, संप्रदाय वेगळा आहे. परंतु ते वेळ कमी होणं अत्यावश्यक आहे. औषधाची आवश्यकता आहे त्याला. आणि त्यासाठी हे औषध, परमाप्ती औषध हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हे तुमचं एक कर्तव्य आहे. अभ्यास करा म्हणा, औषध आहे ते पोहोचवायलाच पाहिजे. त्या औषधाने त्यांचं वेळ कमी होईल. आणि निश्चित विश्वास आहे, वाचायला पाहिजे. औषध घेतल्याशिवाय कसं होईल? नाहीतर तुम्ही लिहून दिलं, त्यांच्याजवळ 4 गोष्टी सांगितल्या, ऐकून घेतील, नाही म्हणणार नाही. ते तुमचं तिथं आडीचं दत्तस्थान, तो पंथ वेगळा असणार, आमचा पंथ वेगळा. इथं पांथिक विचार चालत नाही, इथं सर्वांना घेऊन असलेले विचार चालतात. हे त्यांना समजत नाही आणि त्यामुळे ती माणसं दुर्लक्ष करीत असतात. त्यांच्या डोक्यात त्यांचं जसा माणूस असतो स्वतः वाईट, तसाच तो दुसऱ्याला वाईट समजत असतो. हे एक शास्त्र आहे. स्वतः माणूस जेवढा खालच्या असा असतो लेवलचा, म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत, तसाच तो दुसऱ्याला समजत असतो. आपण कट्टर संप्रदाय वेगळे आहोत, दुसरे कसेच असतील अशी त्याची भावना असते. आणि त्यामुळे या जगामध्ये चांगले विचार पोहोचवणं हे एक अवघड काम झालेलं असते. परंतु हे सगळं समजून घेऊन हे अंमलात आणणं हे महत्वाचं आहे. किनेस्थेटिक लर्निंग आहे, हे गतिसंवेदी अशा पद्धतीचं अभ्यास पद्धती आहे. म्हणजे ते आचरणात आणायची एक्सपेरिमेंटल स्वरूपाचं हे लर्निंग आहे. हे महत्वाचं आहे. गतिसंवेदी शब्द अवघड, शब्द अवघड असू द्या, विषय अवघड असू द्या, शब्द अवघड असू द्या, अभ्यास केल्याने ते सुद्धा सुलभ होऊन जातात. कित्येक जण म्हणतात परमात्म्यातले काही शब्द, अरे तुम्ही 10 वेळा वाचलं, सगळं तुम्हाला आपोआप समजून जाईल. त्यातले जे संदर्भ असतात, संदर्भानुसार सुद्धा काही शब्दांचे अर्थ समजून जात असतात. अभ्यासाचं महत्व आहे. अवघड बाबा मला समजत असते. अवघड म्हटल्यानं ते अवघड होते, तुमची तेवढी जिज्ञासा नाही, हा त्याचा अर्थ होतो. ते समजण्यासाठी हे आहेत बाकीचं वाङ्मय सगळं. हे वाचा, सत्कोश वाचा, मोहनय वाचा, वरतेट वाचा, रम्या वाचा, त्याने अनुभवी तुम्हाला ते इतर बाबतीत सुद्धा फायद्याचेच आहे. ज्या काही अडचणी असतात त्या सुद्धा अडचणी दूर होऊ शकतात. असंख्य लोकांचे अनुभव आहेत. हा विषय कालच सांगितलं. ऐकत अनुभव, परमार्थीचे सुद्धा अनुभव आहे. म्हणजे या क्षेत्रात सुद्धा व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा अनुभव आहे. असेच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यातील विचारांचा वापर व्हावा हा महत्वाचा भाग आहे. आणि त्यासाठी अभ्यासाची नितांत अशी आवश्यकता आहे. जोडपो ते संध्याकाळची वेळ, ऑफिस मधून आला नव्हता, दोघे जण गेले समजा भाजी घेण्यासाठी. बाई विचारायला लागली, हे किती किमतीचे बटाटे किलो, नंतर टोमॅटो, काय केलं पाहिजे म्हणून आम्ही अनेक विचारायला लागली. आणि ती भरपूर ठिकाणी फिरायला लागली, 10 ठिकाणी फिरली. नवरा कंटाळला. तो म्हटला मला वेळ नाही, झटपट निर्णय घे. तुला काय पाहिजे ती 10 ठिकाणी भावच विचारायची, कुठं स्वस्तात मिळतात, कुठं नाही विचारा. एकसारखी विचारायला लागली. याचा भाव काय, बटाट्याचा भाव काय, किती भाव, त्याच्या टोमॅटोचा किती, वांग्याचा किती, आमची भाजी, कोबी, सगळी विचारायच लागली. वेळ चालला, भरपूर वेळ चालला. नवरा म्हटला निर्णय गेला होता, कुठली भाजी पाहिजे तर लवकर घेऊन टाक. तो म्हटला निर्णय आधी झटपट घेतला होता, त्याचे फळ आज मी होऊन राहिले. भाजी खरेदी करताना लवकर निर्णय घेणार नाही. माझ्या आई वडील म्हटले
हा नवरा तुला चालतो काय, झटपट निर्णय घे. आई वडील म्हणजे झटपट निर्णय घे म्हणून म्हणून निर्णय घेतला. तुझ्याशी लग्न केलं परंतु हे भोगाची पाळी आली, त्यामुळे तो निर्णय चुकला, झटपट घेतला. त्याच्यामुळे आपला काही निर्णय होणार नाही. भाजी घेण्यासाठी मी भरपूर वेळ समजा देणार, निर्णय लवकर घेणार नाही. एक निर्णय झटपट घेऊन आली जाते. तुझ्याशी लग्न झालं तो म्हणत होता झटपट निर्णय घे, मला जायचंय पार्टीला, पार्टीला जायचं. ते मन आणि बुद्धी दोन्ही ठिकाणावर नाही. मनाला वाईट व्यसनाकडे जायचं आहे, ते दारूची पार्टी, त्याला वेळ नाही, त्याला तिकडे जायचं आहे. आणि तिला ते भाजीत वेळ गमवायचा आहे. सांसारिक विषयांच्या खरेदीमध्येच वेळ गमावला असताना परमात्मेसाठी वेळ मिळणारच नाही. तर सांसारिक विषयांची खरेदी, भाजीची खरेदी, त्यातच 2 तास 4 तास असा असलं तर मग आम्ही अति व्याप्ती आहे बाबा, आम्हाला काही वेळच मिळत नाही. अरे कशाचा द्या, तुम्ही भाजी खरेदी करा पण तो मर्यादित वेळेत करा. नुसत्या भाजी खरेदीसाठी आयुष्य पूर्ण गमावणं, आम्हाला काही वेळ नाही म्हणणं, याला काही अर्थ नाही. म्हणजे प्रत्येक जण म्हणते अजिबात वेळ नाही. अरे भाजी खरेदीसाठी 2 तास देतो, 10 मिनिटाचा विषय, त्याला 2 तास घालवता, एवढी काय गरज आहे? काय जिथं मिळत स्वस्त तिथली घ्या आणि आला. आणि त्याला समजा गडबड, त्याला जायचं दारूच्या पार्टीत. मन आणि बुद्धी दोन्ही चांगल्या पाहिजे. तो माणूस मन समजा आणि ती बुद्धी ती पाहिजे, दोन्ही चांगले पाहिजे. दोन्ही जर बिघडले तर सगळं संसाराचं वाटोळ होत असते, वाटोळ होतच असते. आणि संसारी सुखाचा होत नाही आणि नंतर शेवटी अध्यात्माकडे सुद्धा लक्ष लागत नाही, परमार्थ होत नाही. सांसारिक विषयाची आवड असतेच असते, परंतु त्याच्यासाठी किती वेळ घ्यायचा हाही वेळ महत्वाचा आहे. भाजी खरेदी करण्यात भरपूर आयुष्याचा वेळ घालवण्यापेक्षा त्या थोडा वेळ द्या, उरलेला वेळ परमात्मेच्या अभ्यासात घ्या. भाजी खरेदी करा, जे जे काही सांसारिक विषय असतील ते घ्या, परंतु थोडा वेळ परमात्मेच्या अभ्यासात द्या. विश्वास तुमचा आहेच आहे, परंतु अभ्यास जर केला, कालच मी बोललो तुमचा सगळ्यांचा विश्वास आहे म्हणून तुम्ही इथं आलेले आहे. विश्वास आहे मला मान्य आहे, परंतु अभ्यास सर्वांचाच चालू असेल असं नाही. अभ्यास जर केला तर तुम्ही इतर काहींना या विषयाकडे वळविण्याला योग्य ठरा. तुम्ही 10 माणसं 20 माणसं वळवू शका चांगल्या विचारांच्या कडे, अन्यथा नाही. तुमच्या पुढे ठीक आहे हो, परंतु इतरांनाही वळवणं हे सुद्धा पुण्याचं काम आहे. ते सुद्धा मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये करणं हे आवश्यक आहे. अन्यथा वेळ निघून गेली, ते विचारणार चित्रगुप्त काय केलं, तुम्ही म्हणणार भाजी खरेदी एवढं वेळ नाही तर मग काय उपयोग होणार. भाजी खरेदी महत्वाचा विषय नाही म्हणत नाही, पण किती वेळ घ्यायचा. काही म्हणजे पार्ट्या करण्याचा एवढा वेळ कमावला, ते पार्ट्या म्हणजे काय उपयोग आहे? काय समजा दारू पिऊन आपलं समजा नका नाच करायचा, त्यामुळे सगळीच हानी होत असते. आरोग्याची हानी आणि वेळेची हानी, सगळीच हानी. चांगले विचार वाचण्यात जर थोडा वेळ घालविला तर उपयोग होईल, हे सगळ्यांनीच लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे. म्हणून सांसारिक विषयासाठी सुद्धा थोडा वेळ देऊ शकता. काय हा बाजारचा, हा जो दिसतो संसार आहे बाजाराचा, त्या बाजारातून तुम्हाला काय वस्तू हव्या असतील घ्या, पण झटपट घ्या, ते आवरा आणि थोडा वेळ परमात्मी वाचनाकडे द्या. परमात्मी वाचा, सत्पुरुष वाचा, मोहम्मद वाचा, सगळं वाचा. अनेक विषय तुमच्या ध्यानात येतील. आता अनेक ग्रंथात अनेक गोष्टी आहेत. रस्त्यामध्ये मानसोपचाराविषयी आहे, कित्येकाच्या घरामध्ये ते पेशंट असतात, त्यांना समजत नाही. 10 वर्ष सुद्धा समजत नाही की आमच्या मुलाला अमुक एक आजार आहे, कारण सर्वसामान्य माणसाला पागल झाल्यावर फक्त कळते. अन्य आजार जे भरपूर असतात, 100 भर कितीतरी आहे, ते त्याच्या लक्षात येत नाही. ते वाचल्यावर लक्षात येईल. एक परिवार वाचू शकतो. एक तो जर आजार वाढला त्याचा तर तो माणूस कामातून जात असतो. म्हणून अशा भरपूर गोष्टी विविध अशा आपल्या वाङ्मयामध्ये आहेत. त्यामुळे सगळ्या अशा ग्रंथाचा अभ्यास हा अभेद असं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी सुद्धा होईल
आणि व्यावहारिक अशा विविध बाबी जे जीवनासाठी आवश्यक आहे त्यांच्यासाठी सुद्धा होईल. परमाध्याय केवळ अध्यात्माचा एक समजा ग्रंथ आहे याचा भाग नाही. त्या जीवनासाठी आवश्यक अशा सगळ्याच बाबींचा विचार आहे. अर्थव्यवस्था आहे, न्याय व्यवस्था आहे. नाहीतर तुम्ही म्हटलं समजा म्हणणार का महाराज सगळं काम ते सांगितले बँकिंग क्षेत्राविषयी, अरे त्यात सगळं आहेच. ते आहे म्हणजे ते विषय जीवनावश्यक आहे असा विषयच आहे. आणि म्हणून जे जे काही जगण्यासाठी व्यावहारिक क्षेत्रामध्ये आवश्यक आहे ती विषय ती आहे मध्ये आहेतच आणि आध्यात्मिक विषय सुद्धा आहे. म्हणून अधिकाधिक अभ्यास करणे हे हिताचे आहे, हे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय वाढ होणार नाही, सज्जन संख्येमध्ये वाढ होणार नाही. परमार्थीमध्ये सुरुवातीलाच ते वाक्य आहे सज्जन संख्येत वाढ होणं. काल विषय झाला सज्जनांची पार्टी वाढायला पाहिजे. सज्जन संख्येमध्ये वाढ होण्यासाठी अनेक सज्जनांनी हालचाल करणे अत्यावश्यक आहे. तुम्ही सगळे सज्जन आहे असा माझा विश्वास आहे. तुम्ही आणि गाडींचा सज्जन बनवा अशी आमची अपेक्षा आहे. सज्जन संख्येमध्ये वाढ होऊ दे म्हणजे लोकांना हे सर्व काही एकच आहे, एकच तत्व आहे, एकच चैतन्य आहे हे लोकांना समजेल आणि वेदाला मूठ माती देणे शक्य होईल. अन्यथा वेद जिवंतच राहणार आणि तो जगालाच मूठ माती देणार. हे जगत संपवून टाकण्याला वेद सिद्ध आहे. वेदाला मूठ माती द्यायची असेल तर वेद सांगणारे तत्वज्ञान जनमनांमध्ये पोहोचवणे अत्यावश्यक आहे. त्या कार्यामध्ये आपला सक्रिय सहभाग असू द्या. दत्त दत्त दत्त.